लाल मातीतली कुस्ती म्हणजे नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्य विषयक चर्चा करणार आहोत. आणि आजचा आपला विषय व्हेरिकोज वेन्स आणि उपचार पद्धती. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर रोहित बसापुरे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर बसापुरे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर रोहित बसापुरे यांची ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर बसापुरे हे द वेन्स सेंटर या विश्वविख्यात रक्तवाहिन्यांवरील उपचार केंद्रामध्ये कन्सल्टंट व्हॅस्क्युलर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. द वेन्स सेंटरच्या शाखा मुंबईबरोबरच खार, अंधेरी, चेंबूर, कुलाबा इथे आहेत आणि नवी मुंबईत वाशी, कळंबोली आणि पुण्यात सेनापती बापट रोड इथे देखील आहे. आणि शरीराला होणाऱ्या विविध आजारांवर शस्त्रक्रिया न करता रक्तवाहिन्यांमधून आधुनिक मिनिमल इन्व्हेसिव्ह पद्धतीनं द वेन्स सेंटरमध्ये उपचार केले जातात. डॉक्टर रोहित बसापुरे यांनी त्याचं पदव्युत्तर शिक्षण हे मुंबईतल्या प्रतिष्ठित KEM हॉस्पिटलमधून घेतलं. आणि डॉक्टर रोहित यांच्या वेन्स सेंटर टीमने 2019च्या झुरिक इथल्या वेनार्टिस्ट फ्लेबोलॉजी इनोव्हेशन अवॉर्डमध्ये प्रथम पारितोषिक देखील प्राप्त केलेलं आहे. चला तर आपण व्हेरिकोज विषयी अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर बसापुरे यांच्याकडून. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. व्हेरिकोज वेन्स विषयी आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत. मात्र सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे, व्हेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय? व्हॅरिकोज वेन्स हा पायांच्या रक्तवाहिन्यांचा आजार आहे. ज्या रक्तवाहिन्या अशुद्ध रक्त पायाकडून हृदयाकडे घेऊन जातात त्यांना आपण शिरा किंवा वेन्स असं म्हणतो. ठीक आहे. तर यांना गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करायचं असतं आणि हृदयाकडे रक्त परत ढकलायचं असतं. जसं आपल्याला माहिती आहे की धमन्या किंवा आर्टरीज ज्याच्यामध्ये शुद्ध रक्त असतं हे हृदयाकडून पूर्ण बॉडीला पुरवलं जातं. तर यामध्ये हृदय रक्त पंप करण्यासाठी मदत करतं. त्याच प्रकारे पायातून परत हृदयाकडे ब्लड फ्लो करण्यासाठी पायांच्या वेन्समध्ये किंवा शिरांमध्ये काही वाल्व्ज असतात. वाल्व्ज म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हे एक दरवाजासारखं असतात. हे दरवाजे फक्त एकाच साईडला उघडतात. जेव्हा रक्त वर जाते तेव्हा ते वाल्व्स ओपन होणार, रक्ताला वर जाऊ देणार. पण जेव्हा रक्त परत खाली यायचा प्रयत्न करतं अशा वेळी ते वाल्व्स बंद होतात आणि बंद होऊन रक्ताला तिथेच रोखून ठेवतात. पण व्हॅरिकोज वेन्समध्ये काय होतं, विविध कारणांमुळे हे वाल्व्स जे आहेत हे वाल्व्स खराब होऊन जातात, नीट काम करत नाहीत. हे काम नीट न केल्यामुळे रक्त खाली आणखी यायला लागतं, पायामध्ये जमा व्हायला लागतं, तुंबायला लागतं. जेवढं रक्त जास्त तुंबतं तेवढं रक्तवाहिन्यांची साईज मोठी होते, तेवढं ते पायावर दिसायला लागतात आणि व्हॅरिकोज वेन्सची लक्षणं दिसायला लागतात. बरोबर. म्हणजे त्या व्हेरिकोज वेन्स तुमच्या पायावरती ज्या शिरा आहेत त्या मोठ्या दिसायला लागल्यावरती समजून जाय की आपल्याला व्हेरिकोज वेन्सचा त्रास सुरू झालेला आहे. बऱ्याचदा ह्या आजाराचं हे एक मुख्य लक्षण आहे, पण त्या व्यतिरिक्त काही इतर लक्षणं आहेत का? पायावर सूज येते का? ह्याबद्दल काय सांगाल? हो. तर व्हॅरिकोज वेन्सची लक्षणं सगळी माहिती नसणे हा व्हॅरिकोज वेन्सच्या निदानातील सर्वात मोठी अडचण आहे. बरोबर आहे. कारण एक साधारण जसं तुम्ही सांगितलं की पायावर फुगलेला नसा दिसणे हे व्हॅरिकोज वेन्सचं लक्षण हे सगळ्यांनाच माहिती आहे की उभं राहिल्यानंतर ह्या नसा फुगून दिसतात आणि झोपल्यानंतर ह्या फ्लॅट होऊन जातात किंवा दबून जातात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण या व्यतिरिक्त पायाला वारंवार सूज येणे आणि पायांच्या त्वचेचा रंग बदलणे किंवा पायाची त्वचा कोरडी होणे, त्याला खाज सुटणे, कधी कधी एखादी रक्तवाहिनी फुटून त्यातून ब्लिडिंग होणे, या पण गोष्टी व्हॅरिकोज वेन्समध्ये पाहण्यात येतात. याच्या व्यतिरिक्त व्हॅरिकोज वेन्स ज्यामध्ये स्किन खराब होते अशा जागी जखम होऊन ती जखम काही महिने ते वर्षापर्यंत भरून येत नाही. अशी जी जखम आहे ही भरून येण्यासाठी अवघड असते आणि भरल्यानंतर सुद्धा परत जखम येण्याची शक्यता जास्त असते. तर ही लक्षणे जेव्हा आपल्याला पाहण्यात येतात की पाय जड वाटणे किंवा पायाला सूज येणे, पायात वारंवार कळा येणे, स्पेशली संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी पायात कळा येणे, अशा गोष्टी जेव्हा तुम्हाला जाणवतात त्यावेळी डॉक्टरांना भेटून घेऊन तपासणी करून घेणं गरजेचं आहे. सोनोग्राफी किंवा डॉपलर करून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, आता तुम्ही फार महत्त्वाचं खरं तर लक्षणांबद्दल सांगितलं. बऱ्याचदा लक्षणं आपण पाहिलं तर व्हेरिकोज वेन्स म्हणजे ज्या शिरा मोठ्या दिसायला लागल्यावरती आपल्यालाच वाटतं की आपल्याला व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे, पण इतरही काही लक्षणं त्या अनुषंगाने असतातच. मात्र ही जी व्हेरिकोज वेन्सचा जो त्रास आहे किंवा ही समस्या आहे ती साधारणपणे कोणत्या लोकांमध्ये, कोणत्या रुग्णांमध्ये पाहायला मिळते आणि त्याबद्दल काय सांगाल? व्हॅरिकोज वेन्स हा साधारणपणे 40 वर्ष वयानंतर जास्त पाहिला जातो, त्या वयोगटात जास्त पाहिला जातो. आणखी यंग लोकांमध्ये पण पाहिला जातो, पण त्या वयामध्ये जास्त प्रमाणात पाहिला जातो. त्याच्या व्यतिरिक्त काही जीवनशैली आहे ज्याच्यामध्ये हा आजार जास्त पाहिला जातो, जसं की कुठल्याही प्रकारचं तंबाखू सेवन असेल किंवा धूम्रपान असेल, या लोकांमध्ये व्हॅरिकोज वेन्सचं प्रमाण जास्त आहे. याच्या व्यतिरिक्त ज्यांचं वजन जास्त आहे, ओबेसिटी किंवा स्थूलपणा आपण ज्याला म्हणतो, त्यांच्यामध्ये पण व्हॅरिकोज वेन्सचे आजार जास्त पाहिले जातात. याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना खूप जास्त वेळ उभं राहून काम करायला लागतं,
जसं की सेल्समध्ये जे काम करतात, किंवा पोलीस शिक्षक आहेत. पोलीस कर्मचारी आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत, बरोबर आहे. हॉटेल कर्मचारी आहेत, हो. या लोकांना जास्त वेळ उभं राहून काम करायला लागतं. त्यांच्यामध्ये पण व्हॅरिकोज वेन्सचे आजार फार पाहण्यात येतात. बरोबर. आणि असंच पाहायला गेलं तर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये कम्पेअर केलं तर स्त्रियांमध्ये हा आजार थोडा जास्त प्रमाणात पाहायला जातो. कारण भारतामध्ये आपण पाहतो की गृहिणी सुद्धा भरपूर वेळ उभं राहून काम करतात आणि पायाकडे दुर्लक्ष करतात. आणि याच्या व्यतिरिक्त अनुवंशिकता हे पण एक कारण आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाला व्हॅरिकोज वेन्सचा आजार असेल तर नेक्स्ट जनरेशनमध्ये हा आजार येण्याची शक्यता थोडी जास्त असते. आणि याच्या व्यतिरिक्त बोलायचं झालं तर स्त्रियांमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर मुलं बाळ असतील तर त्यांच्यामध्येही व्हॅरिकोज वेन्स होण्याची शक्यता जास्त असते. मोस्ट ऑफ द टाइम्स स्त्रियांमध्ये हा त्रास प्रेग्नन्सीच्या वेळेसच सुरू झाला आहे असं पाहण्यात येतं. बरोबर. डॉक्टर, आता तुम्ही काही महत्त्वाचे मुद्द्यांवरती खरं तर डिस्कस केलं. मात्र मला हे विचारायचं आहे की जेव्हा व्हेरिकोज वेन्सचा हा त्रास सुरू होतो तेव्हा साधारण ही लक्षणं दिसायला लागल्यावरती निदान नेमकं कसं करायचं आणि हे निदान करण्यासाठी कोणत्या डॉक्टरांची सल्लामसलत करणं आवश्यक आहे? तर व्हॅरिकोज वेन्सचं निदान हे नॉर्मली 2 टप्प्यांमध्ये होतं. पहिला टप्पा असा असतो की जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्यांचं क्लिनिकल एक्झामिनेशन करतो. क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे आम्ही त्यांच्या पायांचं निरीक्षण करतो. फुगलेल्या वेन्स दिसत आहेत का, त्वचेचा रंग बदलला आहे का, पायाला सूज आली आहे का, किंवा पायाचा त्वचेचा रंग बदलला आहे का, कुठे जखम आहे का, हे आम्ही तपासून पाहतो. हे एकदा पाहिल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही पायाची सोनोग्राफी करतो. याला आपण डॉपलर असे म्हणतो. तर जी रक्तवाहिनी असते, पायांची रक्तवाहिनी असते, त्याच्यात रक्तप्रवाह बरोबर चालू आहे की नाही, तो बरोबर दिशेने चाललाय का उलट्या दिशेने चाललाय, हे आपण तपासून पाहतो. याच्या व्यतिरिक्त वेनची साईज किती मोठी झाली आहे आणि त्याच्यामधले वाल्व्स जे आहेत ते नीट काम करतायत की नाहीत का, ते फेल झाले आहेत, हे आपण सोनोग्राफी करून तपासून पाहतो. आमच्या सेंटरला हे नॉर्मली कसं होतं की कोणत्याही तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर त्यांनी आधी तपासून पाहतात आणि सोनोग्राफीसाठी बाहेर पाठवतात आणि रिपोर्ट करून ते पेशंट परत त्यांच्याकडे येतात. पण आम्ही आमच्या सेंटरला ही सोनोग्राफी विनाशुल्क स्वतःच करतो आणि स्वतः चेक करून पेशंटला तेव्हा समजावून सांगतो की तुमचा त्रास कसा आहे, किती आहे, आणि त्याच्यावरून आम्ही आजाराला ग्रेड करतो की कोणत्या ग्रेडचा किती सिव्हिअर आजार आहे, त्याच्यावर आपण ठरवतो की पुढे उपचार काय करायची गरज आहे. बरोबर. एकेकाळी असं होतं की निदान केल्यानंतर साधारणपणे या व्हेरिकोज वेन्स काढून टाकण्याची किंवा ऑपरेशन करण्याची एक पद्धत होती. मात्र आता अर्थातच अत्याधुनिक पद्धती आता आपल्याकडे आलेल्या आहेत आणि अत्याधुनिक पद्धतींचा वापर जर केला तर नक्कीच आपण ती जी वेन आहे ती नक्कीच वाचवू शकतो असं देखील शक्य होत आहे. तर ते कसं काय शक्य आहे, नेमके याच्यावरचे काय उपचार आहेत, त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? व्हॅरिकोज वेन्सचे उपचार 2-3 प्रकारे केले जातात. जसं तुम्ही बोललात की ओपन सर्जरी, ज्याला आपण चिरा घेऊन पायावरनं वेन काढून टाकणं, ही जी आहे ही ओपन सर्जरी आधी करण्यात यायची. तर याच्यामध्ये ऑब्व्हियसली पायावर फार मोठी जखम असते, त्याच्यावर टाके घेतल्यानंतर पेशंटला पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी किंवा रुटीन काम करण्यासाठी काही आठवडे ते काही महिने लागतात आणि रिकव्हरी तेवढीच स्लो असते. आणि ऑब्व्हियसली ओपन सर्जरी असल्यामुळे त्यांना अॅनेस्थेशियाची जास्त गरज असते, मग त्याचेही कॉम्प्लिकेशन्स वाढण्याची शक्यता असते. आता ही ओपन सर्जरी पूर्वीच्या काळी करण्यात यायची, आता तेवढी करत नाहीत. त्याच्यानंतर लेझर आणि RFA, रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन, अशा या 2 ट्रीटमेंटच्या पद्धती आल्या. तर या 2 पद्धती ज्या आहेत या उष्णता वापरून वेनला बंद करण्याचं काम करतात. तर बेसिकली काय असतं की एका छोट्या सुईद्वारे लेझर किंवा RFAचा जो डिव्हाइस आहे तो वेनमध्ये पायामध्ये सरकवला जातो आणि त्या वेनच्या भोवती लोकल अनेस्थेशिया दिला जातो. की आता हे लोकल अनेस्थेशिया जे देतात याला ट्युमेसेन्स अनेस्थेशिया असं म्हणतो आम्ही. तर या लोकल अनेस्थेशियाचे 2 उपाय आहेत. एक असं की जेव्हा लेझर किंवा RFAचं डिव्हाइस आपण चालू करतो तेव्हा त्याचं जे टोक आहे हे 100 डिग्रीच्या वर गरम होतं आणि हे बेसिकली वेनला आतूनच भाजून काढतं पूर्ण आणि भाजून वेनला बंद करण्यात येतं. तर हे जी भाजण्याची प्रक्रिया आहे ही फक्त वेनसाठीच सीमित राहावी, आणखी दुसऱ्या अवयवांना लागायला नाही पाहिजे, म्हणून हा अनेस्थेशिया गरजेचा असतो. हा झाला एक पॉईंट. दुसरा पॉईंट हा झाला की ऑब्व्हियसली 100 डिग्रीच्या वर वेनला जर तुम्ही भाजत असाल तर हे वेन भाजताना जो त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून हा अनेस्थेशिया दिला जातो. आणि लेझर RFA हे ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला स्टॉकिंग घालणं कंपल्सरी असतं, तरच या ट्रीटमेंटचा इफेक्ट चांगला येतो. ह्याच्यानंतर जी सर्वात आधुनिक ट्रीटमेंट आहे ही आहे विनासील ट्रीटमेंट. तर विनासीलमध्ये काय, जसं लेझरमध्ये तुम्ही भाजून वेनला बंद करता त्याच्याऐवजी विनासीलमध्ये एका प्रकारचं ग्लू आपण वेनमध्ये डायरेक्टली सोडून वेनला डायरेक्टली चिटकून टाकतो. तर याच्यात कुठल्याही प्रकारचं उष्णता वापरणे किंवा वेनला भाजणे किंवा वेन काढून टाकणे असली काही ट्रीटमेंट नसते. तर याच्यात विनासीलमध्ये एकतर अॅनेस्थेशियाची गरज नसते, कुठल्याही कटची गरज नसते, कुठल्याही स्टिचेसची गरज नसते आणि ऑपरेशन झाल्यानंतर स्टॉकिंग घालायची पण गरज नसते. पण मग ही जी वेनासील ट्रीटमेंट जी नवीन तुम्ही आता आणलेली आहे त्याचा काय नेमका फायदा होतो? तर केवळ फक्त आपण स्टॉकिंग घालायचं नाही किंवा अनेस्थेशिया द्यायचा नाही, पण त्या व्यतिरिक्त रिकव्हरी रेट कसा आहे?
तर कसं आहे, विनासील ही जी ट्रीटमेंट आहे ना, मी तुम्हाला हवं तर एक बेसिक आयडिया देऊन ठेवतो की ऑपरेशन कसं केलं जातं. तर विनासीलमध्ये काय असतं की मी एक डिव्हाइस आणलेला आहे, तुम्हाला दाखवून देतो. तर हे जे आहे विनासील डिस्पेन्सर गन आहे. तर या गनच्या पुढे एक सिरिंज असते ज्याच्यामध्ये ग्लू औषध असतं. या सिरिंजच्या पुढे आपण हे कॅथेटर जोडलेलं असतं आणि हे जे कॅथेटर आहे हे एका छोट्या सुईद्वारे पायाच्या रक्तवाहिनीत जातं आणि जिथपर्यंत ज्या रक्तवाहिनीपर्यंत आपल्याला पोहोचायचे तिथपर्यंत पोहोचल्यानंतर आपण छोट्या इंजेक्शन्सद्वारे एक थेंब सोडत आपण वेनला लगेच बंद करून टाकतो. बरं, आपल्या प्रेक्षकांना हे आपण दाखवू शकतो का कशा पद्धतीने हे ऑपरेशन होतं आणि हे प्रोडक्ट कसं आहे? हां, तर ही विनासीलची गन आहे, डिस्पेन्सर गन. याद्वारे आपण याच्या पुढे एक सिरिंज असते, ह्याच्यामध्ये ग्लू असतो आणि त्याच्या पुढे हे कॅथेटर जोडलेलं असतं. हे कॅथेटर पायामध्ये जातं, पायाच्या रक्तवाहिनीमध्ये. याचा माझ्याकडे एक शॉर्ट व्हिडिओ पण आहे, तुम्हाला मी लॅपटॉपवर दाखवू शकतो. आता आपण हे प्रोडक्ट ते बघतो की ह्याच्या माध्यमातून आपण खरं तर ही ट्रीटमेंट करू शकतो आणि याचा फायदा त्या रुग्णाला होऊ शकतो. एक्झॅक्टली, नक्कीच. तर तुम्ही इथे पाहू शकता, हे डिस्पेन्सर गन आहे आणि ही रक्तवाहिनी आहे जी दिसते आपल्याला. याच्यातून एक छोटी सुई टाकून आतल्या आतच हा कॅथेटर आत जातो आहे. एकदा कॅथेटर बरोबर जागी प्लेस केला की आपण हळूहळू या गनद्वारे छोटंसं इंजेक्शन देऊन एक थेंब आपण ग्लू आतमध्ये सोडत जातो. हे सगळं आपण सोनोग्राफीच्या गायडन्सच्या अंडरच करतो. तर ब्लाइंडली काहीच नसतं, सगळं सोनोग्राफीमध्ये दिसत असतं. आता तुम्ही इथे पाहू शकता, एक थेंब असे सुरुवातीला 1 सेंटीमीटर अपार्ट आपण एक ग्लूचा थेंब सोडतो. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रेशर देतो. पहिला प्रेशर 3 मिनिटासाठी दिला जातो. त्यावेळेत त्या 3 मिनिटांमध्ये ती वेन थोडा जो पार्ट आहे जो आपण ट्रीट करतोय तो पूर्णपणे बंद होऊन जातो. असाच प्रकारे त्याच्यानंतर दर 3 सेंटीमीटरला एक असाच थेंब सोडत 30 सेकंदासाठी आपण प्रेशर देत राहतो आणि अशा प्रकारे पूर्ण वेनला आपण असंच बंद करून टाकतो. आणि एकदा ही वेन पूर्ण बंद झाली, आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की हे जे ग्लू आपण सोडलेलं आहे हे हळूहळू सॉलिडिफाय होतं आणि वेनला लगेच चिटकून टाकतं. एकदा ही वेन बंद झाली की आपण त्या आतलं जे कॅथेटर आहे जे मी दाखवलं तुम्हाला ते कॅथेटर काढून टाकतो आणि काढल्यानंतर स्किनवर बेसिकली 0.5 मिलीमीटरचं छोटं छिद्र असतं, त्याला आपण छोटंसं बँडेज लावून, जसं तुम्ही व्हिडिओवर पाहू शकता, हे छोटंसं छिद्र असतं, याच्यावर छोटंसं बँडेज लावून आपण पेशंट चालणं फिरणं लगेच चालू करू शकतो. कारण आपण कुठलाही अॅनेस्थेशिया दिलेला नाहीये, कुठलीही कटिंग वगैरे नाही, स्टिचेस नाही, त्याच्यामुळे पेशंट कम्फर्टेबल असतो. पण मग तुम्ही आता ही जी ट्रीटमेंट करतायत तर ती ही ट्रीटमेंट ठराविक पेशंटलाच लागू पडते की सर्व पेशंटमध्ये आपण करू शकतो? आता या ट्रीटमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की ही ट्रीटमेंट फारच सेफ आहे. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दाखवलेलं ट्रीटमेंट, त्याच्यानंतर हे ऑपरेशन होण्यापूर्वी ही जी रक्तवाहिनी अशी काळी अशी सोनोग्राफी दिसते आणि ऑपरेशन झाल्या लगेच ही रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झालेली दिसून जाते आपल्याला. आणि यामध्ये आता तुम्हाला याचा विनासीलचा फायदा कसा आहे, कशी ती उत्कृष्ट आहे हे सांगायचं झालं तर जर आपण कम्पेअर केलं लेझर आणि RFA विनासीलला कम्पेअर केलं तर जसं मी आधी सांगितलंय, विनासील ही ॲडिसिव्ह बेस्ड ट्रीटमेंट आहे. म्हणजे एका प्रकारचं ग्लू वापरलं जातं, यात कुठल्याही प्रकारचं भाजणं किंवा कुठल्याही प्रकारची कटिंग किंवा स्टिचिंग वगैरे नसते. तर आपण विनासीलने वेनला लगेच आतल्या आतच चिटकून टाकतो, राईट. जेव्हा की लेझरमध्ये आपण वेनला भाजून बेसिकली जाळून आतून बंद करतो आणि त्याच्यानंतर ती वेन हळूहळू बंद होते. त्याच्या व्यतिरिक्त जसं मी सांगितलं की लेझर आणि RFA मध्ये आपल्याला अॅनेस्थेशिया देण्याची गरज असते, जे टुमेसेन्स अॅनेस्थेशिया विषयी आपण बोललो. तर टुमेसेन्स अॅनेस्थेशिया जो आहे हा एका पायामध्ये साधारणपणे 500 ml औषध आपल्याला सोडायला लागतं. तर हे एवढं औषध सोडण्यासाठी पेशंटला कमीत कमी 40 ते 50 इंजेक्शन्स पायाला लागतात. बापरे. सगळे पेशंट हे सहन करू शकत नाहीत, पहिली गोष्ट. त्यातल्या त्यात मोस्ट ऑफ द पेशंट्स ज्यांना व्हॅरिकोज वेन्स आहेत ते वयस्कर लोक असतात. तर त्यांना दुसरे आजार पण असतात, जसं मधुमेह असतो किंवा हाय ब्लड प्रेशर असतं किंवा हृदयविकार असतात. तर अशा पेशंट्समध्ये आपल्याला लेझर किंवा RFA करणं अवघड जातं किंवा रिस्की असतं, कारण आपण एवढं सगळं फ्लुइड देतोय, एवढं अॅनेस्थेशिया देतोय, हे त्यांच्या बॉडीला सूट होण्याची शक्यता कमी असते. असे बरेच पेशंट असतात ज्यांचं वय जास्त असल्यामुळे तर व्हॅरिकोजचा त्रास असून सुद्धा त्यांची ट्रीटमेंट होऊ शकत नाही लेझर आणि RFA मुळे. पण विनासीलमध्ये हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे आपण इग्नोर करू शकतो, कारण विनासीलमध्ये कसल्या टाईपचे अॅनेस्थेशिया नसतं आणि कसल्या टाईपचं औषध आपल्याला आत सोडायचं नसतं. तर जे पेशंट ॲट रिस्क आहेत किंवा हाय रिस्क आहेत त्यांना आपण इझिली ही ट्रीटमेंट करू शकतो, ब्लड प्रेशर जास्त असलं तरी, हृदयविकार असले तरी. त्याच्यानंतर जर आपण त्यांचा रिझल्ट पाहायला गेलं तर वेन बंद होण्यासाठी लेझर आणि RFA ला काही आठवडे ते महिने लागू शकतात.
आणि तेच विनासीलला जसं मी तुम्हाला आधी दाखवलं की विनासीलमध्ये वेन लगेच बंद होऊन जाते. बरोबर आहे. आणि ऑपरेशन नंतर विनासीलमध्ये स्टॉकिंग घालायची काही गरज नसते. आणि तेच लेझर आणि RFA मध्ये स्टॉकिंग घालणं हे कंपल्सरी असतं. ते घातल्याशिवाय रिझल्ट येत नाहीत. बरोबर. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात तसं की विनासीलचा इतका चांगला फायदा आपल्या रुग्णांना होऊ शकतो, मात्र बऱ्याचदा केवळ एकच वेन खराब झालेली नसते, तर इतरही वेन्स त्याच्याबरोबर आजूबाजूला जोडीला असतात, दोन्ही पायांवरती हे सगळे असतात. तर आपण एकावेळी या सगळ्यावरती उपचार एकत्रितपणे करू शकतो का? हो, तर कसं आहे, नॉर्मली जेव्हा ट्रीटमेंट व्हायची व्हेरिकोज वेन्सची पूर्वी, त्यावेळी एक मुख्य वेन आहे ज्याला आपण ग्रेट सॅपनस वेन म्हणतो, त्यालाच ट्रीट केलं जायचं. बरं. आणि त्याच्या रिझल्टमध्ये तुम्हाला काही दिवसांपर्यंत आराम भेटायचा, पण काही महिन्यांनंतर किंवा एखाद वर्षानंतर तो आजार परत यायचा. तर बरेच लोक हा आजार परत येतो म्हणून हे ऑपरेशन करून पण घेत नाहीत, पण आजार परत येण्याचे भरपूर कारण असतात. जसं की एकतर लाईफस्टाईल झाली, की जर जे मी तुम्हाला कॉजेस सांगितले, जे कारण सांगितलेले व्हॅरिकोज वेन्स होण्याची, ती जर कारण तुम्ही कंट्रोल नाही केली, जसं जास्त वेळ उभं राहण्याचं आहे किंवा वजन जास्त असणं आहे, हे कंट्रोल नाही केलं तर नवीन रक्तवाहिन्या उत्पन्न होऊ शकतात. तर त्यासाठी काळजी घ्यायची गरज असते. पण ऑपरेशन जर करायचंच म्हटलं तर मेन वेन व्यतिरिक्त ज्या बाकीच्या ब्रांचेस आहेत त्यांनाही एकाच वेळी पूर्णपणे बंद केलं तर त्याचा फायदा जास्त होतो आणि आजार परत येण्याची शक्यता कमी असते. तर या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि हे विनासीलमध्ये आपण इझिली करू शकतो. आता माझ्याकडे एक केस आहे, जसं मी तुम्हाला सांगत होतो की विनासील ही फार सेफ ट्रीटमेंट आहे. आता या आमच्याकडे एक गृहिणी आलेल्या, त्यांच्या पायावर जखम होती, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर ही जी जखम आहे त्यांना ऑलमोस्ट एक वर्षभरापासून होती आणि या गृहिणींचं काही वर्षांपूर्वी एओर्टिक वाल्व रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं. एओर्टिक वाल्व रिप्लेसमेंट म्हणजे जी हृदयापासून महाधमनी बाहेर निघते त्याची वाल्व खराब झालेली असते, तर ते रिप्लेस करतात. तर हे केल्यानंतर साधारणपणे पेशंटला रक्त पातळ करण्याचं औषध आयुष्यभर घ्यायला लागतं. तसल्या टाईपचं औषध घ्यायला लागतात. तर यांचं जे रक्त होतं त्यांना ते INR नावाचं एक टेस्ट असते, ते त्याची व्हॅल्यू यांची 3 होती. 3 म्हणजे नॉर्मल पेशंटपेक्षा दुप्पट ते तिप्पट होती. ठीक आहे, त्यांचं रक्त फारच पातळ होतं. म्हणजे त्यांना छोटाही काही मार लागला तर ब्लिडिंग जास्त होईल असा त्यांना त्रास होता. तर ऑब्व्हियसली आणि यांचं वय 65 वर्ष असल्यामुळे, हृदयाचा हा त्रास असल्यामुळे त्यांचं लेझर किंवा RFA करणं शक्य नव्हतं. तर आम्ही यांना विना एनेस्थेशिया विनासील ट्रीटमेंट केलेली. आणि तुम्ही पाहू शकता हा अक्षरशः डावीकडे जो ऑपरेशनचा आधीचा फोटो आहे ना, उजवीकडे ऑपरेशनच्या नंतरचा फोटो आहे. या फोटोमध्ये जखम ऑलरेडी पूर्णपणे भरत आलेली आहे. अशा प्रकारचे आणखीन एक दोन केसेस मी दाखवायला आणलेले आहेत, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता या मोठ्या फुगलेल्या वेन्स आहेत, ज्यांना ऑपरेशन समजा मी 11 वाजता चालू केलेलं आहे, 2 वाजता ऑपरेशन संपलं आणि वेन्स लगेच गायब झालेले आहेत. अशा प्रकारे लगेच फरक एकदम लगेच. हो, बरोबर. म्हणजे ह्या नवीन ट्रीटमेंटचा इतका फायदा खरं तर त्या पेशंटला होतो. डॉक्टर, मला अजून बरेच प्रश्न व्हेरिकोज वेन्स विषयी विचारायचे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण व्हेरिकोज वेन्स आणि त्याच्या उपचारांविषयी जाणून घेतोय. माझ्यासोबत आहे डॉक्टर बसापुरे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर तुमच्या या नवीन ट्रीटमेंटविषयी जाणून घेतलं, मात्र बऱ्याचदा असं होतं की आपण काही फोटोग्राफ्स बघितले तर तिथे मोठमोठ्या वेन्स होत्या, म्हणजे त्यांना इतकं मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर व्हेरिकोज वेन्सचा हा त्रास होत असेल त्या रुग्णाला, तर अशा वेळेस आपण काय नेमकी ट्रीटमेंट केली तर नक्कीच तो रुग्ण चांगला राहू शकतो, पुढे जाऊन त्याचं आयुष्य चांगलं वाढू शकतं? तर या नागमोडी आणि मोठ्या ज्या वेन्स असतात या नेहमीच त्रासदायक होत्या ट्रीटमेंटसाठी. कारण लेझर असेल किंवा RFA असेल किंवा विनासील असेल, याचा जो डिव्हाइस आहे या नागमोडी वळणातून जाऊ शकत नाही. तर यासाठी आपण एक स्क्लेरोथेरपी नावाची ट्रीटमेंट करतो. आता या स्क्लेरोथेरपीमध्ये 2 लिमिटेशन्स आहेत. एक तर स्क्लेरोथेरपीचं जे औषध आहे हे औषध याचं डोस लिमिटेशन असतं. तुमच्या वयानुसार आणि तुमच्या वजनानुसार एक ठराविक डोसच आपण देऊ शकतो. तर एकतर फार मोठ्या वेन्स असतील आणि फार जास्त असतील तर ऑब्व्हियसली तो डोस पुरत नाही, त्याच्यामुळे त्या पेशंटला वारंवार ही स्क्लेरोथेरपी करायला लागू शकतं. तर ही एक अडचण झाली. आणि दुसरी अडचण अशी की हे जे औषध आहे जेव्हा तुम्ही वेनमध्ये देता हे साठून राहिलं तर त्या वेनला चांगलंपणे बंद करतं. जर हे वाहून गेलं तर तेवढं चांगलंपणे काम करू शकत नाही. तर यासाठी आम्ही या अडचणीला मात देण्यासाठी आम्ही एक नवीन ट्रीटमेंट इन्व्हेंट केलेली, ज्याला आम्ही प्लग इन फोम नाव दिलं, ज्याच्यासाठीच आम्हाला हा जो झुरिकचा विनार्टिस अवॉर्ड आहे तो आम्हाला भेटलेला. तर एक स्क्रीनवर मी एक फोटो दाखवतो तुम्हाला.
तर जसं नॉर्मली या नागमोडी ज्या वेन्स आहेत या वेन्समधून इथून जर इंजेक्शन दिलं तर हा जो औषध आहे ते पूर्णपणे वाहून निघून जातं त्या वेनच्या दुसऱ्या बाजूने. पण आम्ही काय केलं की आम्ही जो एक्झिट असतो वेनचा जो अंत असतो तिथे एक छोटंसं इंजेक्शन देऊन एक ग्लूचं इंजेक्शन देऊन तिथे प्लग करून टाकलं, त्या रस्त्याला बंद करून टाकलं, बेसिकली नो एंट्रीचा बोर्ड लावल्यासारखं. आणि त्याच्या दुसऱ्या साईडने औषध देऊन त्या औषधाला त्या वेन्समध्ये इंजेक्ट केलं. तर त्यामुळे आता हे दुसरा जो मार्ग आहे तो बंद झाल्यामुळे त्या वेनमध्ये ते औषध तसंच जमा राहतं आणि जमा राहून त्या वेन्सला चांगल्यापणे बंद करू शकतं. तर हे जे पेशंट आहेत या पेशंटचे एवढे मोठ्या वेन्स आहेत. हां, या वेन्स अक्षरशः मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये यांना नाही म्हटलं आलेलं की एवढ्या मोठ्या वेन्स आहेत, एका खेपेत नाही होणार बंद. हा ऑपरेशनचा एका आठवड्यानंतरचा फोटो आहे ज्याच्यात ऑलरेडी वेन्स पूर्णपणे गायब झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हे ऑपरेशन करून नक्कीच म्हणजे ऑपरेशन खरं तर हे नाहीच आहे, ही ट्रीटमेंट आहे आणि ही प्रोसेसमधनं ते नक्कीच ते रुग्ण बरे झालेले आहेत. ह्या सगळ्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे ह्या सगळ्यानंतर स्वतःची कामं किंवा इतरही कामांना आपण कशा पद्धतीने सुरुवात करू शकतो आणि काळजी नेमकी कशी घ्यायची त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? आता विनासील या ट्रीटमेंटचा फायदा हाच आहे की हा ऑलमोस्ट एक डे केअर ट्रीटमेंट आहे. जसं की आम्ही नॉर्मली पेशंटला सकाळी 7:30-8 वाजता आमच्या सेंटरला बोलवतो, 8:30 वाजेपर्यंत ऑपरेशन चालू होतं. दोन्ही पायांचं एकत्र करायचं झालं तर 2 ते 2.5 तास लागतात, म्हणजे 11 वाजेपर्यंत ऑपरेशन संपतं आणि 1 तास ऑब्झर्वेशनला ठेवून 12:30-1 वाजेपर्यंत पेशंटला आम्ही घरी पाठवू शकतो. कारण याच्यामध्ये कुठलीही अनेस्थेशिया नाहीये, कोणतीही कटिंग नाहीये, स्टॉकिंग घालण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळे पेशंटसाठी हा कंपॅरेटिव्हली कमी त्रासदायक ही ट्रीटमेंट आहे. आणि आतापर्यंत आम्ही जेवढ्या विनासीलच्या ट्रीटमेंट केलेल्या आहेत त्याच्यात पूर्ण आशियामध्ये आमचे सर्वात जास्त नंबर्स आहेत, सर्वात जास्त केसेस आम्ही ट्रीट केलेले आहेत. आणि याचा फायदा असा हाही आहे की कारण यांना कुठल्या अनेस्थेशिया नाहीये आणि कुठलीही कटिंग वगैरे नाही आहे आणि स्टॉकिंग घालायची तेवढी गरज नसल्यामुळे ते कामावर रुजू नेक्स्ट डे पासून पण होऊ शकतात. आमच्याकडे असे पण पेशंट होते जे सकाळी ऑपरेशन करून दुपारी कामाला गेलेले आहेत. तर कामावर जाण्यासाठी किंवा रुटीन तुमचे काम करण्यासाठी किंवा वॉकला जाणे, रनला जाणे, स्विमिंगला जाणे या गोष्टी तुम्ही इमिजिएटली पण चालू करू शकता. आणि मला वाटतं की व्हेरिकोज वेन्स विषयी थोडीशी लोकांच्या मनात एक कुठेतरी मानसिकता वेगळी होती, एक वेगळा लोकांचा समज होता की व्हेरिकोज वेन्स हा आजार काही आपला बरा होणार नाही कारण की पुन्हा एकदा उद्भवणार. मात्र आज ह्या सगळ्याच्या निमित्ताने नक्कीच तो जो गैरसमज होता तो दूर झाला असेल. आणि ज्यांना कोणाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास असेल त्यांनी काळजी करू नका, कारण की आपल्याकडे खूप चांगले अत्याधुनिक अशा ट्रीटमेंट्स आता सध्या उपलब्ध आहेत. डॉक्टर वेस संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. विठू माऊलीचा गजर म्हणजे